Hello everyone and once again welcome to my channel Let's Eat Mathematics. So in today's lecture we are going to deal with method number last, that is Gauss-Seidel method for solving simultaneous equations. Okay friends, so once again we have to deal with Gauss-Seidel method via example. Okay, because process of Gauss-Seidel method is once again very simple. So better way, without wasting much time, we have to focus on how to solve examples with the help of Gauss-Seidel method. Okay, so once again in Gauss-Seidel method we always have three equations given to you and our task is find x, y, z. Clear? So method ची process simple है as like Jacobi's method, but friends this method is known as, it is the improved version of Gauss-Jacobi's method. या Gauss-Seidel मेथडला काय म्हणतो आपण, improved version of Jacobi's method. Clear friends? So once again in this method also our question is same. What is our question? Use Gauss-Seidel method and solve equations. Okay, otherwise question काय असणार आहे, solve equations with the help of Gauss-Seidel method up to 2 iterations, otherwise up to 3 iterations. So always remember, क्वेश्चन मध्ये 100% काय प्रेझेंट असेल, अप टू 2 इटरेशन्स, अदरवाइज अप टू 3 इटरेशन्स. सो अप टू 2 इटरेशन्स असं विचारलं तर सेकंड अप्रॉक्सिमेशन विल बी आवर लास्ट अप्रॉक्सिमेशन, अँड अप टू 3 अप्रॉक्सिमेशन असं विचारलं देन दॅट टाइम ओके थर्ड अप्रॉक्सिमेशन विल बी आवर लास्ट अप्रॉक्सिमेशन. क्लियर फ्रेंड्स? सो Gauss-Seidel मेथड अँड Jacobi's मेथड ऑलमोस्ट सेम आहेत, ऑलमोस्ट सेम. क्लियर? बट जो मायनर डिफरन्स आहे ना, तो मायनर डिफरन्स फक्त तुमच्या बरोबर शेअर करतो. क्लियर? सो दिस इज द एक्झाम्पल. क्लियर? अँड Jacobi's मेथड सारखंच याही एक्झाम्पल मध्ये, याही मेथड मध्ये आपल्याला काय डिसाइड करायचंय, इन स्टेप नंबर 1 डिसाइड इक्वेशन्स नंबर 1, नंबर 2 अँड नंबर 3. सो इफ वी थिंक अबाउट हायेस्ट कोएफिशियंट ऑफ एक्स, तर तो या इक्वेशन मध्ये प्रेझेंट आहे पहा. क्लियर आहे? सो दिस इक्वेशन विल बी आवर इक्वेशन नंबर 1. आणि इव्हन मी लास्ट लेक्चर मध्ये तुम्हाला म्हटलं होतं पहा, इक्वेशनची सिक्वेन्स मोस्ट नंबर ऑफ टाइम्स 1, 2, 3 असे नंबर देण्यासारखीच असते, बट मे बी फ्यू टाइम्स ती तशी नसते. क्लियर आहे? तर हे बेटर एक्झाम्पल आहे पहा त्याचं, है ना. या एक्झाम्पल मध्ये हायेस्ट कोएफिशियंट ऑफ एक्स हा या इक्वेशन मध्ये प्रेझेंट आहे. सो ऑलवेज रिमेंबर फ्रेंड्स, मोस्ट नंबर ऑफ स्टुडंट या मोमेंटलाच मिस्टेक करतात अँड आफ्टर दॅट ऑल इज वेल, है ना, एव्हरीथिंग बिकम्स रॉंग. म्हणजे तुम्हाला जर एव्हरी कॅल्क्युलेशन तुमचं करेक्ट हवं असेल, देन स्टेप नंबर 1 विल बी प्लीज चेक हायेस्ट कोएफिशियंट ऑफ एक्स आणि ज्या इक्वेशन मध्ये प्रेझेंट असेल त्या इक्वेशनला नाव द्या इक्वेशन नंबर 1. ओके, सो या इक्वेशन मध्ये प्रेझेंट आहे, सो दिस विल बी आवर इक्वेशन नंबर 1. देन नाव चेक हायेस्ट कोएफिशियंट ऑफ वाय. सो हायेस्ट कोएफिशियंट ऑफ वाय कुठं प्रेझेंट आहे, या इक्वेशन मध्ये. सो दिस विल बी आवर इक्वेशन नंबर 2 अँड ऑटोमॅटिकली हायेस्ट कोएफिशियंट ऑफ झेड इथे आहे. सो दिस विल बी आवर इक्वेशन नंबर 3. क्लियर? सो इक्वेशन नंबर 1 तुम्हाला x ची व्हॅल्यू देईल. सो एक्सच्या टर्मला पेन्सिलनं सर्कल करा, म्हणजे ती टर्म तुमची LHS ला फिक्स राहणार आहे. रिमेनिंग टर्म्स तुम्ही शिफ्ट करणार आहेत. क्लियर? सिमिलरली फ्रॉम इक्वेशन नंबर 2 वी हॅव टू फाइंड आउट y. सो y च्या टर्मला सर्कल करतोय, म्हणजे बेटरमेंटसाठी, कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक न होण्यासाठी मी काय करतोय, पेन्सिलनं सर्कल करतोय. ठीक आहे? अँड सिमिलरली थर्ड इक्वेशन मध्ये z फाइंड आउट करणार आहे. सो ऑटोमॅटिकली झेडच्या टर्मला सर्कल करा, म्हणजे ती टर्म या साईडला शिफ्ट होणार नाही, है ना. म्हणजे कॅल्क्युलेशन मध्ये मिस्टेक होण्याची पॉसिबिलिटी 0 होऊन जाईल ऑटोमॅटिकली. क्लियर? सो नाव वाया इक्वेशन नंबर 1 रिमेनिंग टर्म्स आता या साईडला शिफ्ट करणार मी. क्लियर? सो 17 प्लस वाय या साईडला शिफ्ट केला, काय होईल तो -y.
-2z शिफ्ट केला काय होईल तो +2z मीन्स विल गेट 17 y +2z अपॉन 20. कारण हा 20 कशामध्ये इंटू मध्ये, तो ऑलवेज कशामध्ये शिफ्ट होईल डिवायडेशन मध्ये. सो दिस विल बी आवर इक्वेशन नंबर 4. क्लियर. सिमिलरली फ्रॉम इक्वेशन नंबर 2 वी कॅन इझिली फाइंड आउट y. ओके, सो 20y ची व्हॅल्यू काय असेल -18 + 3x शिफ्ट केला मी, -3x -z शिफ्ट केला काय होईल तो +z अँड अपॉन मध्ये कोण जाईल 20. ओके, सो दिस विल बी आवर इक्वेशन नंबर 5. अँड सिमिलरली 20z इज इक्वल टू काय असेल 25 -2x + 3y है ना, शिफ्ट केल्यानंतर साइन चेंज करेल, अपॉन मध्ये कोण जाईल हा 20. सो अपॉन 20. सो दिस विल बी आवर इक्वेशन नंबर 6. क्लियर. देन ॲज लाईक जॅकोबीज मेथड स्टार्टिंगला इनिशियल अप्रॉक्सिमेशन आपण डिसाइड करायचे. सो व्हॉट विल बी आवर इनिशियल अप्रॉक्सिमेशन, x0 y0 अँड z0 ऑल व्हॅल्यूज आपण 0 घ्यायचेत. काय घ्यायचेत 0 घ्यायचेत. घेतल्या 0. क्लियर. सो वाया इनिशियल अप्रॉक्सिमेशन फर्स्ट अप्रॉक्सिमेशन वरती अटॅक करायचे है ना. काय फर्स्ट अप्रॉक्सिमेशन x1 y1 अँड z1. क्लियर. आता जॅकोबीज मेथड मध्ये अँड गॉस सिडल मेथड मध्ये एकदम मायनर डिफरन्स आहे, पण तो इम्पॅक्टफुल डिफरन्स आहे. तुम्हाला तो चेंज फील होईल. क्लियर आहे. आता ऍक्च्युली इन आवर जॅकोबीज मेथड आपण काय करायचो रे, लास्ट अप्रॉक्सिमेशन होल लास्ट अप्रॉक्सिमेशन आपल्या नेक्स्ट अप्रॉक्सिमेशन साठी यूज करायचो है ना. म्हणजे इनिशियल अप्रॉक्सिमेशन फर्स्ट अप्रॉक्सिमेशन साठी यूज करायचो, देन फर्स्ट अप्रॉक्सिमेशन सेकंड अप्रॉक्सिमेशन साठी यूज करायचो. क्लियर आहे का नाही जॅकोबीज मेथड मध्ये. बट इन गॉस सिडल मेथड वी हॅव टू यूज लेटेस्ट व्हॅल्यूज. म्हणजे याच्यामध्ये डिफरन्स काय, इनिशियल अप्रॉक्सिमेशन मधल्या ऑल ओल्ड व्हॅल्यूज आपण फर्स्ट अप्रॉक्सिमेशन साठी यूज करायचो. इथं काय करायचंय गॉस सिडल मध्ये लेटेस्ट व्हॅल्यूज यूज करायचे. लेटेस्ट व्हॅल्यूज मीन्स व्हॉट, व्हॅल्यू फाइंड केली की नेक्स्ट मध्ये यूज करायची, फाइंड केली की नेक्स्ट मध्ये यूज करायची. कशी यूज करायची सांगतो तुम्हाला है ना, एकदम सिंपल प्रोसेस आहे. क्लियर. सो x1 इन फर्स्ट अप्रॉक्सिमेशन आवर टार्गेट नंबर 1 इज x1. x1 मीन्स व्हॉट, x हा x आहे तसा पाहून लिहायचा है ना. 17 मायनस y ची व्हॅल्यू है ना, एकच व्हॅल्यू आहे 0 प्लस 2 टाइम्स z ची एकच व्हॅल्यू आहे 0 अपॉन 20. सो कॅल्सी तुम्हाला आन्सर देईल. किती आले आन्सर 0.85. क्लियर आहे. सो दिस विल बी आवर x1. सो नाउ नेक्स्ट टार्गेट इज y1. ओके, सो y1 साठी इक्वेशन नंबर 5 लिहायचे आपल्याला है ना. इक्वेशन नंबर 5 आहे तसं लिहायचं आपण. काय इक्वेशन नंबर 5 -18 है ना, -3 इंटू x, x ची लेटेस्ट व्हॅल्यू. ओके, बिकॉज x च्या व्हॅल्यूज किती प्रेझेंट आहेत, 2 व्हॅल्यूज प्रेझेंट आहेत. क्लियर. याच्यामधली लेटेस्ट व्हॅल्यू यूज करायची आपल्याला. लेटेस्ट व्हॅल्यू कुठली लेटेस्ट 0.85. सो हा 0.85 यूज करायचा. क्लियर आहे फ्रेंड्स. देन प्लस z ची लेटेस्ट व्हॅल्यू, z ची एकच व्हॅल्यू आहे. सो ऑटोमॅटिकली z ची ही 0च व्हॅल्यू आपण यूज करणार आहे. क्लियर. 0 अपॉन 20. Phi Kelsey will get -1.0275. Similarly for Z, that is Z1, आपण काय यूज करणार आहे, इक्वेशन नंबर 6 आहे तसं पाहून लिहायचंय. 25 मायनस 2 टाइम्स x ची लेटेस्ट व्हॅल्यू, काय लेटेस्ट व्हॅल्यू 0.85. ही ओल्ड व्हॅल्यू आहे आणि ही न्यू व्हॅल्यू आहे. करेक्ट आहे. सो ऑलवेज वी शुड प्रेफर न्यू व्हॅल्यूज. न्यू व्हॅल्यूज ऑलवेज रिमेंबर. तर ही व्हॅल्यू मी x च्या प्लेसला ठेवणार, प्लस 3 टाइम्स y ची न्यू व्हॅल्यू, दॅट इज लेटेस्ट व्हॅल्यू. तर y च्या 2 व्हॅल्यूज आहेत है ना, दिस वन अँड दिस वन. तर ही लेटेस्ट आहे बा है ना, न्यू व्हॅल्यू आहे. सो न्यू व्हॅल्यूचा यूज करायचा आपल्याला, ओल्ड व्हॅल्यूचा नाही. जॅकोबीज मेथड मध्ये काय करायचो आपण, एव्हरी टाइम लास्ट अप्रॉक्सिमेशन
फर्स्ट अप्रॉक्सिमेशन साठी यूज करायचो. येते का नाही लक्षात? फर्स्ट अप्रॉक्सिमेशन सेकंड अप्रॉक्सिमेशन साठी यूज करायचो. बट इन गॉस सिडल मेथड न्यू व्हॅल्यू नेक्स्ट साठी आपण यूज करायचे. क्लिअर आहे फ्रेंड्स? सो दॅट्स वाय याच्यामध्ये आन्सर पर्यंत पोहोचण्यासाठी जी अॅक्युरसी रिक्वायर्ड असते ना, ती अॅक्युरसी गॉस सिडल मेथड मध्ये मोर आहे ॲज कम्पेअर टू जॅकोबीज मेथड. सो दॅट्स वाय गॉस सिडल मेथडला काय म्हटलंय आपण? इट इज द इम्प्रूव्ड व्हर्जन ऑफ जॅकोबीज मेथड, है ना? क्लिअर फ्रेंड्स? तर याच्या थ्रू झेड निघेल. काय आलाय झेड? 1.0109. Similarly, for second approximation, our target number 1 is x2, है ना? x2 means what? Equation number 4 आहे तसं लिहायचं आहे आपण, ठीक आहे? सो 17 मायनस y ची लेटेस्ट व्हॅल्यू, आता हीच आहे लेटेस्ट, है ना? मायनस 1.0275 प्लस 2 टाइम्स z ची लेटेस्ट व्हॅल्यू, है ना? ही व्हॅल्यू लेटेस्ट व्हॅल्यू 1.0109 अपॉन 20 काय मिळेल आपल्याला? x2 किती आलाय तो? 1.0025. ओके. सिमिलरली फॉर y2 आपण इक्वेशन नंबर 5 लिहिणार आहे. बिकॉज y2 मीन्स व्हॉट? व्हॅल्यू ऑफ y. z2 मीन्स व्हॉट? व्हॅल्यू ऑफ z. क्लिअर? सो y2 इज इक्वल टू -18 मायनस 3 टाइम्स x. च्या व्हॅल्यूज किती आहेत? 1 देन 2 then this one is 3. बट लेटेस्ट कुठली आहे? लेटेस्ट आहे ही. ओके. तर ही व्हॅल्यू मी यूज करणार आहे y2 साठी. क्लिअर आहे? व्हॅल्यू रिप्लेस केली मी. प्लस z ची लेटेस्ट व्हॅल्यू ऍक्च्युली हीच आहे, है ना? डन. ही ओल्ड व्हॅल्यू आहे आणि ही न्यू व्हॅल्यू आहे. तर ही व्हॅल्यू मी इथं लिहिणार अपॉन 20. व्हेरी सिंपल. Via calculation we get minus 0.998 and similarly for Z2 equation number 6 मध्ये values replace करायचे. Okay, so Z2 is equal to 25 minus 2 times x. x ची latest value 1.0025 then plus 3 times y ची latest value minus 0.998 upon 20. Okay. So via calci we get 0.998. But always remember starting ला काय सोडवायचं आहे? न्यूमरेटर. कॅल्सी वरती न्यूमरेटर सोडवायचं आहे आणि आफ्टर दॅट आलेल्या आन्सरला डिनॉमिनेटरनं डिवाइड करायचं आहे. देन अँड देन ओनली विल गेट करेक्ट व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय अँड झेड. क्लिअर फ्रेंड्स? सो जर तुम्हाला विचारलं असेल सॉल्व अप टू 2 इटरेशन्स, अदरवाइज सॉल्व अप टू 2 अप्रॉक्सिमेशन, देन विथ सेकंड अप्रॉक्सिमेशन आपली प्रोसेस एंड होईल आणि याच्यामध्ये ज्या एक्स वाय झेडच्या व्हॅल्यूज असतील दॅट विल बी आवर फायनल व्हॅल्यूज ऑफ एक्स वाय अँड झेड. तर हे कंपल्सरी लिहित जावा. हे बेटर दिसतंय बा, है ना? बेटर साऊंड करते. डन एव्हरीवन? क्लिअर आहे? अँड अप टू 3 इटरेशन्स म्हटलं तर अप टू 3 इटरेशन्स मीन्स व्हॉट? अप टू 3 अप्रॉक्सिमेशन्स पर्यंत सोडवायचं आपण. ऑलवेज रिमेंबर. क्लिअर आहे? सो दिस व्हॅल्यू लुक्स लाईक 1. दॅट्स वाय याला काय लिहिलं मी? अप्रॉक्सिमेटली इक्वल टू 1. नाही लिहिलं तरी चालेल. ओके. सो डोंट वरी अबाउट दॅट. दिस वन लुक्स लाईक -1. ओके. अँड दिस वन लुक्स लाईक 1. क्लिअर आहे? सो फ्रेंड्स, इन जॅकोबीज मेथड अँड गॉस सिडल मेथड एक्झाम मध्ये ज्यावेळेस तुम्ही एंटर व्हाल 100% कन्फ्युजन अदरवाइज केमिकल लोचा तुमच्या ब्रेन मध्ये होऊ शकतो की जॅकोबीज मेथड मध्ये काय प्रोसेस होती आणि गॉस सिडल मध्ये काय प्रोसेस होती. ठीक आहे? सो ऑलवेज रिमेंबर जॅकोबीज मेथड अँड गॉस सिडल मेथडची प्रोसेस लक्षात ठेवण्यासाठी एक लक्षात ठेवा, तुम्ही जे ABCD आहे ना आपली, है ना? तर त्याच्यामध्ये जी अगोदर येतोय गॉस सिडल मेथड चा, जी अगोदर येतोय जे नंतर येतोय, है ना? ABCDEFGHIJ जॅकोबीजचा जे नंतर येतोय. क्लिअर आहे? तर ऍक्च्युली जे नंतर येतोय तर त्याच्यामध्ये काय करायचंय आपण? ओल्ड व्हॅल्यूज यूज करायचे.
म्हणजे फर्स्ट अप्रॉक्सिमेशन सेकंड साठी यूज करायचं, सेकंड अप्रॉक्सिमेशन थर्ड साठी यूज करायचं. क्लिअर. जे नंतर येतोय तर त्याच्यामध्ये ही प्रोसेस यूज करायची, आणि जी अगोदर येतोय तर ते बेटर असणार आहे, तर त्याच्यामध्ये लेटेस्ट व्हॅल्यूज यूज करायचे. क्लिअर आहे. हे काय तुमचं लॉजिक असणार आहे, व्हॉट एव्हर इट मे बी, पण कन्फ्युजन क्रिएट व्हायला नकोय. जॅकोबीज मेथडमध्ये गॉस सिडलची प्रोसेस यूज करायची नाही फ्रेंड्स, तुम्हाला डिरेक्टली 0 मार्क्स मिळतील. क्लिअर आहे. सो मेथड ब्रेनमध्ये तुमच्या लॉजिकनं ऍड करा की हाऊ टू डील विथ जॅकोबीज मेथड, otherwise how to remember process of Gauss-Seidel method. Actually process is very simple in both the methods, but problem arises, confusion may be create होऊ शकते. Okay, so hopes how to find xyz, that is solution of simultaneous equations with the help of Gauss elimination method, Jacobi's method and Gauss-Seidel method, याचे थ्रू तुम्हाला क्लिअर झालं असेल बा, है ना. आय थिंक क्लिअर झालं असेल, डेफिनेटली क्लिअर. याच्यामधली गॉस सिडल मेथडला म्हणतो आपण डायरेक्ट मेथड, अँड रिमेनिंग 2 मेथड्सला म्हणतो आपण इनडायरेक्ट मेथड, दॅट इज इटरेटिव्ह मेथड्स. सो फ्रेंड्स 100% कन्सेप्ट क्लिअर झाली असेल. इफ यू लाईक दिस व्हिडिओ देन प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. थँक्यू व्हेरी मच.